पावसाळी वातावरणात बनवूयात मुलांच्या आवडीचा हेल्दी नाश्ता। बरं, हा नाश्ता करायलाही तसा सोपा, कलरफुल, चविष्ट आणि पौष्टिकतेने भरपूर। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भाजी तयार करण्यासाठी सगळ्या भाज्यांची तयारी झाली। पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं, उभा चिरून घेतलेला कांदा यामध्ये आपण छान परतून घेतला। इथे आपल्याला प्रमाणाचं अजिबात बंधन नाही। एखादी भाजी जर तुम्हाला कमी जास्ती करायची असेल तर ते आपण इथे करू शकतो। त्यामुळे कांदा इथे मी 2 घेतले होते, ते छान फ्राय करून घेतले ब्राऊन रंग होईपर्यंत। कांदा ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण 3 प्रकारच्या सिमला मिरची घातल्या, हिरवी, लाल आणि पिवळी। उभ्या चिरून घेतल्या आणि याला छान वाफ काढून घेतली। यानंतर आपण उभा चिरून घेतलेला लसूण यामध्ये घालूयात आणि कांद्यासोबत आणि सिमला मिरची सोबत याला मिक्स करून घेऊयात। हे छान मिक्स झालं की यामध्ये आपण मशरूम घालून घेऊयात। मशरूमलाही सिमला सोबत आणि कांद्यासोबत मिक्स करून घेऊयात। मशरूम छान मिक्स झाला की यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालूयात। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण गाजरही घालून घेऊयात। गाजरालाही छान मिक्स करून घेऊयात। गाजर यामध्ये छान मिक्स झालं की याला एक दणकावून वाफ काढून घेऊयात, म्हणजे सिमला मिरची आणि या घातलेल्या भाज्या छान मिक्स होतील, वाफही छान येईल आणि भाज्याही मऊसूत होतील। त्यामुळे सुरुवातीला कांद्यासोबत सिमला मिरची परतून घेतली, वाफही काढून घेतली। मशरूम आणि गाजर घातल्यानंतर इथे आपण सगळं एकत्र करून घेतल्यावर लो टू मिडियम गॅस करत याला वाफ काढून घेऊयात। मधनं अधनं चेक करूयात, भाजी खाली लागत तर नाही याची काळजी घेऊयात। यामध्ये मशरूम घातलेला असल्यामुळे याला छान पाणी सुटले। मिक्स करूयात, वाफ छान आली आहे। यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला पालक घालूयात। पालकाच्या भाजीचं प्रमाणही थोडंसं तुम्ही कमी जास्ती करू शकता। पालक घातल्यानंतर वाफवून घेतलेले स्वीट कॉर्न घालूयात। स्वीट कॉर्न वाफवताना थोडंसं मीठ घातलं होतं आणि मिरी पावडरही घातली होती। स्वीट कॉर्न छान वाफवून घेतले, पाणी काढून घेतलं आणि यानंतर आपण इथे स्वीट कॉर्न वापरले। पालक आणि स्वीट कॉर्न घातल्यानंतर ही भाजी एकसारखी करून घेतली, परत एकदा हिला वाफ काढून घेतली। भाजी छान वाफली गेली, थंड करून घेऊयात। यानंतर आपण ब्रेडला लावण्यासाठी दही तयार करून घेऊयात। अर्धा लिटर दह्याचा चक्का घेतला, यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याला मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं, हे 1 ते 1.5 चमचा घातलं। रोजमेरी अर्धा चमचा घातली, काळी मिरी पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं। हे छान दह्यामध्ये मिक्स करून घेतलं। दह्यामध्ये मिक्स झाले, थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलं। भाजी थंड झाली होती, बाउलमध्ये काढून घेतली। ब्रेडला आपण हे दही लावून घेऊयात। यावरती ही तयार करून घेतलेली भाजीचं फिलिंग भरून घेऊयात। एक सारखं पसरून झाल्यानंतर यावरती आपण चीजची एक स्लाइस ठेवूयात, वरून एक ब्रेड ठेवूयात। हलकंसं प्रेस करून घेऊयात आणि तव्याला थोडंसं तूप लावूयात। हे तयार करून घेतलेलं सँडविच यावरती भाजून घेऊयात। मागून पुढून तूप लावून हे सँडविच छान भाजून घेतल्यानंतर ह्याला छान ग्रिल पडल्या जातात। इथे तुम्ही तुपाऐवजी बटरचाही वापर करू शकता। इथे मी हे ब्रेड तुपावरतीच भाजून घेते। तुपावरती भाजल्यामुळे खूप छान चव येते। त्याचबरोबर इथे आपण कुठलंही जास्तीचं चटणी किंवा एक्स्ट्राचं सॉस वगैरे वापरत नाही आहोत। फक्त दह्यातली चटणी इथे आपण तयार केली आणि भाज्याची फिलिंग भरून घेतली। एक चीजचं स्लाइस ठेवलं, इथे आपलं सँडविच तयार झालं। मस्त तयार झालंय, मस्त ग्रिल झालंय, अगदी याला रेषाही खूप छान पडल्या। याला कट करून घेऊया आणि हिरव्या चटणीसोबत सर्व करूया। पावसाळी वातावरणात ही रंगीबेरंगी दिसणारं तेवढंच टेस्टी आणि हेल्दी सँडविचची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, माझ्यासाठी ते खूप मोलाचं आहे। चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।